अमरावती शहर के अकोली से साईनगर को जोड़ने वाला मुख्य अंडरपास लगातार बारिश के बाद पूरी तरह पानी में डूब गया था। पानी भरने से आम नागरिकों की आवाजाही प्रभावित हो रही थी। इस गंभीर विषय को लेकर भाजपा के विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे पाटिल अपने कार्यकर्ताओं के साथ मौके पर पहुंचे और स्थिति का जायजा लिया। जैसे में उन्होंने पाया कि 2-3 दिन से लगातार मूसलाधार बारिश के चलते अंडरपास में पानी भरा जा रहा है, जिससे स्थानीय लोगों को रोजाना भारी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। लोगों का कहना है कि यह मार्ग अकोली और साईनगर को जोड़ने वाला प्रमुख रास्ता है, लेकिन प्रशासन अब तक पानी निकालने की प्रभावी व्यवस्था करने में नाकाम दिखाई दे रहा है। निरीक्षण के दौरान विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे पाटिल ने अधिकारियों से इस समस्या का तत्काल समाधान करने की मांग की। उन्होंने कहा कि आम जनता की सुविधा सर्वोच्च प्राथमिकता होनी चाहिए और अंडरपास से जल्द पानी निकालकर यातायात सामान्य किया जाए। उन्होंने यह भी कहा कि यदि समस्या का शीघ्र समाधान नहीं हुआ तो संबंधित अधिकारियों से जवाब मांगा जाएगा तथा जिस प्रकार से यह काम जितनी जल्दी से अपूर्ण तरीके से किया गया वह भी एक सवाल पैदा कर रहा है, क्या आखिर इस क्षेत्र के जनप्रतिनिधि क्या कर रहे हैं। रेलवे अंडरपास के आधे अधूरे काम का जायजा लेने के पश्चात उन्होंने संबंधित महानगर पालिका आयुक्त तथा मध्य रेल के DRM से भी संपर्क कर जवाब तलब किया है। मौके पर बड़ी संख्या में स्थायी नागरिक तथा भाजपा कार्यकर्ता भी मौजूद थे। समस्त क्षेत्र वासियों की मांग है कि जब तक रेलवे अंडरपास का पूरा काम नहीं हो जाता तब तक रेलवे प्रशासन द्वारा जो रेलवे गेट बंद किया गया है उसे तुरंत खोला जाए, जिसके चलते अकोली तथा साईनगर वासियों को हो रही परेशानी से राहत मिल सके। अब देखना यह है कि प्रशासन जल्द कार्रवाई कर अंडरपास शुरू होने तक रेलवे गेट खोलकर लोगों को राहत देता है कि नहीं। फिलहाल स्थानीय लोगों की निगाहें प्रशासन की कार्रवाई पर टिकी है। अब देखना होगा कि अंडरपास से पानी निकालने और आधे अधूरे काम को कब पूरा करके लोगों की परेशानी दूर करने के लिए प्रशासन कितनी जल्दी कदम उठाता है। तिसरा विषय असतो की जेव्हा अंडरपास आपण करतो त्याच्यात मेन रोडला नाल्या करून त्यावरती आपण साधारणतः एक जाळी टाकतो, मेश टाकतो, त्या मेशच्या मधून पाणी आतमधून बाहेर निघत राहते, म्हणजे येण्या बाहेरून आतमध्ये घुसणारं पाणी ते बाहेर निघते। या 3 गोष्टी या ठिकाणी नाही आहे। सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक विषय महत्त्वाचा आहे, या ठिकाणी बायपास अंडरपास केल्यानंतर आतमध्ये लाईटची व्यवस्था नाही आहे, रस्ता सुद्धा नीट नाही आहे, चालता येत नाही। अशा याच्यामध्ये रेल्वे विभागाचा असलेला अधिकारी आणि त्यासोबत मनपा सुद्धा कसा हँडओव्हर करून देते, हा मला चिंतेचा एक विषय पडलेला आहे। याच्यामध्ये काहीतरी कोणाचा भ्रष्टाचार आहे असं मला वाटतं। याच्यामध्ये 100% ह्या असंच चालत नाही। कोणतेही काम सरकारी काम होत असताना त्याच्यामध्ये त्या संबंधित विभागाचे संबंधित लोक सगळे इन्व्हॉल्व राहतात, लोकप्रतिनिधी इन्व्हॉल्व राहतात। त्या लोकप्रतिनिधीचा सुद्धा हा प्रश्नचिन्ह तयार झालेला आहे की त्यांनी या काम न पाहता एवढा अंडरपास घाई करण्यात काय कारण केलं, कशासाठी घाई केली, हा सुद्धा माझ्यासमोर प्रश्न बोलतो। आता मी कॉर्पोरेशनला चाललो आहे, कॉर्पोरेशनच्या कमिशनरशी बोलतो, त्यांचा जो तिथला रेल्वे अधिकारी आहे DRM आहे त्याशी सुद्धा बोललेला आहे। DRM असं म्हणतो की माझं काम कम्प्लीट झालेलं आहे, त्याचा विभागाचा जो इथे अधिकारी आहे कोणी राणे म्हणून तो ते सुद्धा म्हणतात काम कम्प्लीट आहे। त्याचबरोबर आपल्या या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी लोखंड बाहेर पडलेलं आहे, कम्प्लीट काम झालेलं नाही आणि वरून या ठिकाणी आपण पाहतो त्याला ओपनली वरून कव्हर करावं लागते, कारण वरचं पाणी आतमध्ये गेलं नाही पाहिजे। आणि या वॉलमधून जे आपल्याला पाणी जाताना दिसतंय का या जे झरे लागले आहे हे झरे सुद्धा या वॉलमध्ये लागता कामा नये, या कामाची ही पद्धत आहे। या ठिकाणी पाहतो आपण, या ठिकाणी जर पाहिलं तर इथे एक नाली असायला पाहिजे, त्याच्यावरती रॉडची जाडी असायला पाहिजे, जेणेकरून बाहेरून येणारं पाणी आहे ते आतून असं बाहेरच्या बाहेर डायव्हर्ट झालं पाहिजे। ही कामाची पद्धत आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे, हा 100% माझा असा निर्णय। आणि या ठिकाणी साईनगर मधला अर्धा भाग साईनगरचा त्या भागात राहतो, त्या लोकांनी काय करावं, शाळेत जायचं नाही का, नोकरीवर जायचं नाही का, ड्युटीवर जायचं नाही का, दवाखान्यात जायचं नाही, इमर्जन्सीचा। मला एक कळत नाही की या ठिकाणी असलेल्या लोकप्रतिनिधी यावरती खरंच लक्ष आहे का, हा सुद्धा माझ्यासमोर एक प्रश्न चिन्ह झालेला आहे। याच्यावर आता पर्याय काय काढणार आहे आपण आपल्या? आता मी कमिशनर सोबत मीटिंग करतो, DRM शी बोलतो आहे की जेणेकरून हा रेल्वे ब्रिज चालू आपला हा जो फाटक आहे चालू केला पाहिजे अर्जंटली। तर तुम्हाला एक सांगतो की जेव्हा आपण कोणते काम करतो तर या ठिकाणच्या त्या बाजूच्या म्हणजे साईनगरच्या त्या बाजूची लोक आहेत, जवळपास मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक राहतात, त्यांनी सुद्धा आक्षेप घ्यायला पाहिजे होता।
मला एक सांगता काही लोक याच्यामध्ये असे आहे की त्या मला वाटतं त्या लोकप्रतिनिधीला दबतात काय असं मला वाटायला लागलंय. रेल्वे प्रशासनामध्ये असं मगाशी बोलण्यात आलं की निधी संपलाय, नाही निधी संपला आहे असं ते बोलले. निधी संपला आता हे तर मला पेपरवरती सांगतील. आता मी त्यांना एक पत्र देतो आहे. आता सध्या सांगता येणार नाही निधी संपला की निधी खाऊन टाकला, आता क्वेश्चन मार्क आहे. शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।